आणि भगवान स्वामीनारायण यांना खरोखर ओळखायचं असलं तर त्यासाठीचा मुख्य ग्रंथ म्हणजे श्रीमद सत्संगी जीवन ग्रंथ आहे. स्वामीनारायण संप्रदायाचा पण हा मुख्य ग्रंथ आहे. कोणी म्हणेल की भगवान स्वामीनारायण हे कोण होते? भगवान स्वामीनारायण यांनी पूर्ण जीवनभर कोणते चरित्र केले? भगवान स्वामीनारायण यांची फिलॉसॉफी कोणती होती? भगवान स्वामीनारायण यांनी कोणते कोणते कार्य केले? तर त्या सर्व प्रश्नांच्या उत्तरामध्ये आपण श्रीमद सत्संगी जीवन नावाचा ग्रंथ त्या व्यक्तीला ऐकवू शकतो, त्याला वाचायला देऊ शकतो. असा हा अद्भुत श्रीमद सत्संगी जीवन नावाचा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचा आपण पुरुषोत्तम मास अंतर्गत या शेवटच्या 7 दिवसांमध्ये श्रवण करणार आहोत. सर्वप्रथम महात्म्य ग्रंथामध्ये मुक्तानंद स्वामी यांनी भगवान श्रीहरीचं अद्भुत असं मंगलाचरण प्रथम श्लोकामध्ये केलेलं आहे. मागे पुढे जास्त विस्तार यासाठी करत नाहीये कारण की तेवढा वेळ नाहीये. म्हणून आपण मंगलाचरण आणि महात्म्य कथा हे आज श्रवण करू. मुक्तानंद स्वामींनी मंगलाचरण श्रीमद सत्संगी जीवन महात्म्यामध्ये केला आहे. जुष्टो मुक्त गणे निजाक्षर पदे दिव्याकृती सादरम यो भक्तो प्रकटे बभूव दयया धर्माजन श्रेयसे अत्रोन्मूलयितुं त्वधर्ममवितुं साधुं च धर्मं शुभम् ध्यायेतं हरिमेश्वरेश्वरमहम् सद्बुद्धिदं सर्वदा. मुक्तानंद स्वामी म्हणतात, जुष्टो मुक्त गणे निजाक्षर पदे, जे सर्व ईश्वरांचे ईश्वर आहे. दरेक शास्त्रांमध्ये स्वतःच्या इष्टदेवांना त्या त्या ग्रंथाच्या मुख्य देवताला हे सर्व श्रेष्ठ देवता म्हटलेले आहे. म्हणून जे सर्व ईश्वरांचे जे ईश्वर आहे, जे हमेशा सर्वांना सद्बुद्धी देणारे आहे. मंदिरामध्ये दररोज आपण येतो, दर्शनाला येतो, बरोबर आहे, पण भगवंताच्या दर्शनानंतर आपल्याला रिटर्न गिफ्ट आपल्याला कोणतं मिळत असलं तर ते सद्बुद्धी मिळते. तुम्ही दर्शन करा, दररोज इथे येऊन अर्धा तास 1 तास काढा, भगवंताची आरती करा, म्हणजे त्या कारणाने आपल्याला योग्य असे मार्गदर्शन आपण आपल्या जीवनामध्ये करू शकतो. आपण कित्येक वेळे पाहतो, ज्या माणसाचा मंदिराशी, मी अशी पाहिली आहे की 6 महिने इथे मंदिरात राहत असले ना, ते पायरी चढून दर्शनाला येत नाही. तर समजावं की भगवान याच्यापासून खूप दूर आहे. असे लोक आहे की ज्यांना आपण समजावून समजावून सांगतो की हे तुझ्या हितासाठी आहे, यातून तुला फायदा होईल, हे कार्य कर, पण त्याला चांगल्या वातावरणात,
किंवा चांगल्या गोष्टी करताच येत नाही, कारण त्याच्याकडे सद्बुद्धी नाही. बुद्धी तर अनेक पुऱ्या दुनियामध्ये आहे, पूर्ण दुनियामध्ये बुद्धी आहे, पण सद्बुद्धी देणारे भगवान आहे. म्हणून दररोज भगवंताचे दर्शन करावे, भगवंताचं स्मरण करावं. स्वतःच्या अक्षरधामामध्ये अप्राकृत जे स्वरूप आहे, त्या स्वरूपाचं ध्यान करणारे जे सर्व मुक्त जन आहे, त्यांच्यापासून सेवित असे जे भगवान स्वामीनारायण आहे, जे या पृथ्वीवरती दया करून आणि प्रगट झाले, ज्यांनी अधर्माचा नाश केला, धर्माची स्थापना केली आणि भगवत भक्तांना आनंद दिला, असे जे श्रीहरी आहे, जे धर्मदेव भक्ती माता यांच्या द्वारा प्रगट झाले, असे परमात्मा त्यांचे मी ध्यान करतो. मुक्तानंद स्वामी यांनी भगवंताच्या प्रसन्नतेसाठी ह्या ग्रंथाचं महात्म्य रचलेलं आहे. आता ह्या ग्रंथाची सर्वप्रथम कथा कुठे झाली असं पाहायला गेलो तर श्रीमद सत्संगी जीवन ग्रंथ तुमच्यापैकी मला नाही वाटत कोणी ऐकला असेल. ऐकलाय का? ऐकलाय? कमी म्हणजे 12 वर्ष झाले आपल्या खानदेशात तर कथा झाली नाहीये. लास्ट आपण वडतालला केली होती तेच. मग तिथे जर तुम्ही कथेत असाल तर तुम्ही ऐकलं असेल, बाकी अजून 5 वर्ष मागे जा, म्हणजे 15 वर्षापासून श्रीमद सत्संगी जीवनची कथाच झाली नाही. एक तर तुम्ही वाचला असेल, नाहीतर युट्यूब वर ऐकला असेल. अच्छा, गावामध्ये. ओके. तर श्रीमद सत्संगी जीवन ह्या ग्रंथाचे एवढे अद्भुत चरित्र आहे की जे ऐकल्यानंतर आपल्याला कळणार की भगवान स्वामीनारायण खरोखर कोण होते. आपण दररोज माळ करतो, स्वामीनारायणचे भक्त आहोत म्हणतो, स्वामीनारायणचं मंदिर आहे असं म्हणतो, पण या संपूर्ण सत्संग समाजाच्या पायामध्ये, मुळामध्ये हा ग्रंथ असला पाहिजे. प्रत्येक सत्संगीने हा ग्रंथ एक वेळा तरी ऐकला पाहिजे. प्रत्येक सत्संगीने पूर्णतः हा ग्रंथ एक वेळा तरी वाचन केला पाहिजे. हा ग्रंथ असा आहे की तुम्ही एक वेळा जर त्याला वाचन केले तर तुम्हाला बाकीच्या सर्व शास्त्रांचं रहस्य एक ग्रंथातून प्राप्त होतं, म्हणजे हा श्रीमद सत्संगी जीवन ग्रंथ. तर भगवान स्वामीनारायण विक्रम संवत 1886 साली अंतर्ध्यान झाले आणि त्यानंतर गोपाळानंद स्वामी यांना मुख्य संत बनवून आणि संपूर्ण संप्रदायाची जी दोरी होती ती गोपाळानंद स्वामींच्या हाती दिली. भगवान स्वामीनारायण गेल्यानंतर सर्वप्रथम वेळा गडपूरच्या दादा खाचर यांच्या दरबार गडामध्ये सभाचं आयोजन करण्यात आलं. त्या सभेमध्ये अनेक संत उपस्थित होते, ज्यामध्ये मुक्तानंद स्वामी आदिक सर्व संत होते, मुकुंदानंद आदिक सर्व ब्रह्मचारी महाराज होते, अनेक दादा खाचर आदिक सर्व हरिभक्त उपस्थित होते आणि जया ललिता आदिक सर्व स्त्रिया तिथे उपस्थित होत्या. आज प्रथम वेळा अशी सभा आयोजित झाली होती की ज्यामध्ये भगवंताची उपस्थिती नव्हती. 29 वर्षांपर्यंत भगवान स्वामीनारायण हे गडपूर गावामध्ये राहिले. 29 वर्षांपर्यंत जेव्हा पण सभा झाली तेव्हा भगवान स्वामीनारायण त्या सभेमध्ये उपस्थित होते. पण प्रथम वेळेस भगवान स्वामीनारायण स्वधाम गेल्यानंतर
काही दिवसानंतर ही सभा जेव्हा आयोजित झाली आणि त्या सभेमध्ये पूर्णतः शांतता होती, कोणी काहीच बोलत नव्हतं. आणि त्या समयी दोघं आचार्य श्री पण त्या सभेमध्ये उपस्थित होते, रघुवीरजी महाराज तथा अयोध्या प्रसादजी महाराज. आणि त्या समयी शतानंद स्वामी यांचं आगमन तिथे झालं. शतानंद स्वामी हे अति प्रभावशाली संत होते. असं म्हणतात की स्वामींचं जे हाईट होती ते 9 फुटाची होती. भगवान वेदव्यास होते ते 18 फुटाचे होते. म्हणजे वेद व्यासांचाच अवतार हा होता. आणि जेव्हा शतानंद स्वामी सभेमध्ये आले त्या समयी जे संत ब्रह्मचारी आचार्य श्री सर्व बसले होते ते सर्व उभे झाले आणि शतानंद स्वामींना बसण्यासाठी आसन दिले आणि शतानंद स्वामी यांना बसवून नंतर सर्वेचे सर्वे संत ते बसून गेले. शतानंद स्वामींकडे सर्वप्रथम दोघं आचार्यांनी प्रार्थना केली आहे की हे शतानंद स्वामी, ह्या सभेमध्ये बसलेल्या प्रत्येकाला भगवान स्वामीनारायण यांचा विरह होत आहे. आम्हाला पण त्या भगवंताची वारंवार आठवण येत आहे. आचार्य श्री म्हणजे भगवंताचे जो पुत्र. सांसारिक जीवनामध्ये आपण पाहतो कोणाला मुलगा नसला तर तो दत्तक त्या मुलाला घेतो. मग तो कोणाचा मुलगा म्हटला जातो? ज्याने दत्तक घेतला आहे त्याचाच. बरोबर. तर भगवान स्वामीनारायण यांनी पण स्वतःच्या दोघही भावांकडून संतांच्या सांगण्यावरून या एक एक मुलाला दत्तक घेतलं. हा, यामध्ये संशय कसा निर्माण होतो की भगवान स्वामीनारायण यांनी स्वतःच्याच परिवाराला तिथे बसवलं. पण तुमच्या माहितीसाठी 10 वेळा संप्रदायाचे आचार्य स्थापित झाले असतील. एक वेळा तर ब्रह्मचारी महाराज वासुदेवानंदजीला आचार्य बनवले होते. पण ते गादी दिसायला चांगली वाटते, पण नंतर कोणी ऐकत नाही. जेव्हा तुम्ही लहान असाल आणि तुमचं चालत नाही तेव्हा जो त्रास होतो तो ब्रह्मचारी महाराज वासुदेवानंदजी यांना झाला. 6च महिन्यामध्ये त्यांनी नाही सांगून दिलं की आता मी आचार्य नाही. विचार केला की संतांना गादी देऊ. अनेक वेळा असे प्रयत्न केले की आपण संतांच्या हाती धर्मधुरा देऊ, पण वारंवार आता संत त्या टाइमाला तर भगवान स्वामीनारायण यांचे सर्व आज्ञाकारी होते, तरी सुद्धा त्यामध्ये पण काही काही होते. एकाला जर ठेवलं, आता मुक्तानंद स्वामी शास्त्रार्थ करायला गेले तर एक संतांना इच्छा झालीच होती. शरीर प्रकृती आहे, दोष तर सर्वांच्या शरीरामध्ये राहिलेले आहे. भगवंताविषयी दोष निर्माण नाही झाला, पण सोबत राहणाऱ्यांमध्ये होतोच. जेवढं तुम्ही कोणाच्याही सोबत राहा, किती पण महान व्यक्ती आपल्या सोबत राहत असला पण दररोज पाहण्यात बघण्यात बोलण्यात येत असला तर मग आपल्याला पण असं वाटतं की हे आपल्यासारखे आहे. आता संतांचाही वारंवार भगवंतांनी प्रयत्न केला, पण शेवटी मोठे मोठे जे संत होते त्यांनी घोडावरून सांगितलं की तुम्ही आता कोणालाच गादीवरती बसवू नका. ह्या गादीवरती कायम तुमच्या रक्ताचे दर्शन होतील, तुमच्या स्वरूपाचे दर्शन होतील अशा पुरुषांना ह्या गादीवरती बसवा. आणि दोघही भावांकडून रामप्रतापजी आणि जे दुसरे भाऊ होते इच्छारामजी त्यांच्याकडून एक एक मुलगा दत्तक घेतला. ते पण कसे घेतले तर एक 14 वर्षाचा आणि एक 16 वर्षाचा. आणि दोघही
मुलांना दत्तक घेऊन आणि मग गादीवरती बसवलं. आणि एकाला अहमदाबाद देश आणि एकाला वडताल देशाचं कार्य दिलं. का दिलं? तर लवकरात लवकर खूप चांगल्या प्रकारे सत्संगाची प्रवृत्ती हो, म्हणून द्वारकेपासून तर कलकत्ता पर्यंतचा वरचा भाग अयोध्या प्रसादजी महाराजांना आणि खालचा भाग हा दक्षिण देश रघुवीरजी महाराजांना दिला. तर हे जे आचार्यश्री होते, संतांच्या सांगण्यावरून संपूर्ण सत्संग समाजाने आग्रह केला आणि म्हणून भगवंतांनी यांना गादीवरती बसवले होते. आणि तेव्हा दोघही आचार्यश्री यांनी प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनाला शतानंद स्वामींनी ऐकली आहे. तं वयं श्रोतुमिच्छामः भवत पुरुमेधस यदत्र जन्म साफल्यं कथानां श्रवणाधरे. शतानंद स्वामींना अति आनंद झाला की मी ज्या ग्रंथाची रचना केली आहे त्या ग्रंथामध्ये अनेक भगवंताचे चरित्र आहे आणि ते भगवंताचे चरित्र आता मला सांगण्याचा अवसर प्राप्त झाला. कारण शतानंद स्वामींना पण भगवंताचा अतिशय विरह होत होता आणि त्या समयी खूप सुंदर असा मंडप रचना करण्यात आली. अनेक प्रकारे त्या मंडपाला सजवण्यात आला आहे आणि एक उत्तम अशी व्यासपीठिका तयार करून शतानंद स्वामींना त्या व्यासपीठिकावरती बसवण्यात आले आणि दोघही आचार्य श्रींचे सुंदर त्यांच्या समक्ष आसन तयार करवले आणि आचार्य श्री त्यांच्या समक्ष बसले आहेत. सर्व संत, सर्व जे हरिभक्त होते, स्त्रिया आणि महिला भक्त होत्या, त्या आपण यथायोग्य स्थानावरती विराजमान झाल्या आणि शतानंद स्वामींनी अनेक दिवसांपर्यंत या कथेचं श्रवण, संपूर्ण श्रीमद सत्संगी जीवन ग्रंथाचं श्रवण या संपूर्ण सत्संग समाजाला करवलं. म्हणजे ग्रंथ तयार झाल्यानंतर सर्वप्रथम जर या ग्रंथाची कथा कुठे झाली असेल तर ती कथा झाली गडपूर मध्ये दादा खाचर यांच्या दरबार गडामध्ये. आपण मंदिराच्या मागच्या भागामध्ये जातो, तो जो भाग आहे त्याला दादा खाचरचा दरबारगड म्हणतात. त्या लिंबाच्या झाडाखालती सर्वप्रथम वेळा कथा झाली. कथा संपूर्ण झाल्यानंतर तिथे अनेक भक्तजन उपस्थित होते आणि त्यावेळेस तिथे हेमंतसिंह राजा होते. हेमंतसिंह राजा म्हणजे झिणाबाई. तर ते जे हेमंतसिंह राजा होते, त्या हेमंतसिंह राजाने शतानंद स्वामींना प्रश्न केला आहे की तुम्ही संपूर्ण कथा आम्हाला श्रवण करवली, पण या कथेचे जे नियम आहे ते आम्हाला तुम्ही आता सांगा. काही जागेवरती तुम्ही बघा, आपल्या महाराष्ट्रातच अनेक जागेवरती अशी परंपरा आहे की महात्म्य कथा ही शेवटच्या दिवशी ठेवली जाते. माहितीये का तुम्हाला? नाही. आपल्या सावद्या मंदिरामध्ये, अनेक मंदिरांमध्ये किंवा अनेक वारकरी संप्रदायाचे जे महाराज आहेत त्यांची पण हीच परंपरा आहे की श्रीमद भागवतजीची कथा असली म्हणजे पहिल्या दिवशी प्रथम स्कंदापासून सुरू होऊन जाते आणि जी आपण पहिल्या दिवशी महात्म्य कथा घेतो ते 7व्या दिवशी महात्म्य कथा घेतली जाते. की तुम्ही जे कथा श्रवण केली त्याचं एवढं महात्म्य होतं, पण तुम्ही आधी घ्या तर आधीपासून लोकांना कळतं की एवढी मूल्यवान ही कथा आहे. म्हणजे दोघही रीती आपण घेतली तरी हरकत नाही. कारण की ह्या ग्रंथाचे अनेक वक्ता झाले, अनेक श्रोता झाले. दरेकांनी स्वतःच्या विचारानुसार लोकांचं लवकर कल्याण कसं होईल तो विचार करून अलग अलग परंपरांची स्थापना केलेली आहे.
कथा पूर्ण झाल्यानंतर शतानंद स्वामींना या हेमंत सिंह राजांनी विचारलं की माझ्या मनामध्ये या ग्रंथाच्या श्रवणाकरिता काही प्रश्न आहे. सर्वप्रथम प्रश्न आहे की हा ग्रंथ कोण श्रवण करू शकतो? फक्त भगवान स्वामीनारायणचा भक्त असला त्यानेच या ग्रंथाची कथा श्रवण करावी, की मग इतर पण व्यक्ती या ग्रंथाची कथा श्रवण करू शकतात? वर्ण जाती भेद व्यवस्था आहे, त्यामध्ये कोण कोण या ग्रंथाची कथा श्रवण करू शकतो? त्यानंतर हे शास्त्र ऐकल्यानंतर ऐकणारा जो भक्त आहे त्या भक्ताला कोणत्या फळाची प्राप्ती होते ते मला सांगा. त्यानंतर कोणत्या समयामध्ये कोणत्या वेळेत या ग्रंथाची कथा श्रवण केली पाहिजे, कोणत्या प्रदेशामध्ये कोणत्या विस्तारामध्ये ही कथा ऐकणी अति उत्तम आहे. त्यानंतर वक्ता कसा असला पाहिजे, श्रोता कसा असला पाहिजे, आणि शेवटचा 7वा प्रश्न आहे की कथा समाप्तीनंतर वक्त्याला कोणती प्रकारची दक्षिणा दिली पाहिजे. अशा प्रकारचे 7 प्रश्न शतानंद स्वामी यांनी हेमंत सिंह राजांनी शतानंद स्वामी यांना विचारले. संवाद तर हेमंत सिंह राजा आणि शतानंद स्वामींचाच आहे, पण हा ग्रंथ लिहिणारे संत हे मुक्तानंद स्वामी आहे. कोणता ग्रंथ? श्रीमद सत्संगी जीवन ग्रंथाचे महात्म्य. शतानंद स्वामींनी सत्संगी जीवन ग्रंथ लिहिला, पण त्या ग्रंथाचे महात्म्य हे मुक्तानंद स्वामींनी लिहिलं आहे. पण संवाद तर हेमंत सिंह राजा आणि शतानंद स्वामी यांचाच आहे. तर सर्वप्रथम शतानंद स्वामी या ग्रंथाचे जे महात्म्य आहे ते महात्म्य हेमंत सिंह राजाला सांगतात की राजन, हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचा जो श्रवण करतो, इतिहास, पुराण, 4 वेद, सांख्य, योग, स्मृतिरूप धर्मशास्त्र, वेदांत, रामायण आदी सर्व शास्त्र श्रवण केल्याने जे आपल्याला सद्बुद्धी येते, जे रहस्य कळतात, ते रहस्य एकमेव हा ग्रंथ श्रवण केल्याने जीवात्म्याला प्राप्त होतात. खरोखर श्रीमद सत्संगी जीवन ग्रंथ श्रवण केल्यानंतर आपल्याला सर्व शास्त्रांचं ज्ञान होतं. पण प्रॉब्लेम काय आहे की जेव्हा पण 7 दिवसाची कथा बसते तेव्हा फक्त आणि फक्त 2च प्रकरणांची कथा होते. भगवान स्वामीनारायण यांचं प्रागट्य, वनविचरण, त्यानंतर रामानंद स्वामींची मुलाखत, सत्संग विचरण केले आणि अन्नकूट लीलापर्यंत. अन्नकूट तर 3ऱ्या प्रकरणामध्ये आहे, पण तोपर्यंतची लीला आहे ते स्टार्टिंगला 4-5 अध्यायांमध्ये आहे. अन्नकूटची लीला 3ऱ्या प्रकरणात. तिथपर्यंत कोणताच वक्ता कथा पोहोचवू शकत नाही. म्हणजे 2ऱ्या प्रकरणाचं एंडिंग हे कसं तरी 7 दिवसामध्ये होतं. मग डायरेक्ट तिथून उडी मारली जाते भगवान स्वामीनारायणच्या अंतर्ध्यान लीलापर्यंत. 7व्या दिवशी ती कथा असते. पण 4थं आणि 5वं प्रकरण यामध्ये सध्याच्या समयी पालन करण्यासारखे अनेक नियम, अनेक शास्त्रांमधल्या गोष्टी शतानंद स्वामींनी या ग्रंथामध्ये लिहिलेल्या आहे. म्हणून सांगितलं की वेद वेदांतांमध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या सर्वांचं सार तत्व जर कुठे असलं तर या श्रीमद सत्संगी जीवन ग्रंथामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. म्हणून या शास्त्राला श्रवण केल्याने पाप नाश होत असतात. शास्त्र श्रवणाने आत्यांतिक मोक्ष या जीवात्म्याचा होतो. भगवान स्वामीनारायण या पृथ्वीवरून गेल्यानंतर पृथ्वीवरती जोपर्यंत होते तोपर्यंत
भगवान स्वामीनारायण यांचे ज्यांनी दर्शन केले, ज्यांनी वाणी श्रवण केली, त्या सर्वांचं भगवंतांनी कल्याण केलं. भगवान या पृथ्वीवरतून गेल्यानंतर जर जीवात्म्यांचं कल्याण करायचं असलं तर त्या सर्व जीवात्म्यांसाठी नौका समान शास्त्र म्हणजे हे श्रीमद सत्संगी जीवन शास्त्र आहे. म्हणून सर्व भ्रम, अंधकार आणि अज्ञान जो आपल्या आतमध्ये राहिलेला आहे, त्या संपूर्ण अज्ञानाला दूर करणारं शास्त्र म्हणजे हे श्रीमद सत्संगी जीवन शास्त्र आहे. म्हणून आपण हे शास्त्र एक वेळा तरी पूर्णपणे ऐकायचं आहे. मुक्तानंद स्वामी लिहितात, श्रवणेनास्य शास्त्रस्य बुध्यते श्रोतुभिर्जने रहस्यं सर्वशास्त्राणां यथार्थे नाति दुर्गमम्. जो कोणी ह्या शास्त्राचं श्रवण करतो, जेवढे पण शास्त्र आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये आहे, त्या सर्व शास्त्रांचे जे रहस्य आहे ते सर्व रहस्य एकमेव हे शास्त्र श्रवण केल्याने त्या जीवात्म्याला प्राप्त होतात. खरोखर पाहायला गेलो तर शास्त्रांमध्ये अनेक प्रकारांचे ज्ञान आहे, पण आज परिस्थिती अशी आहे की कोणी एक शास्त्र पण वाचन करू शकत नाही. तुम्ही तुमचंच उदाहरण घ्या की तुम्ही एक असं शास्त्र दाखवा, भगवान वेदव्यासजींनी लिहिलेले 18 पुराण, की त्यापैकीतले हे पुराण मी पूर्णतः वाचन केलेलं आहे. आधी ग्रंथ भेटत नव्हते, आता 200-200 रुपयामध्ये भेटतात. तरी सुद्धा व्यक्तींकडे, माणसांकडे वेळ नाही. हा, एवढं शक्य होतं की आपल्या गावात, आपल्या परिवाराद्वारा कथा आयोजित झाली असली तर त्या ग्रंथाची कथा आपण ऐकतो, पण सांगणारा पण 7 दिवसामध्ये किती सांगणार आहे. म्हणून पूर्णतः आपण शास्त्र पण वाचन करू शकत नाही, ऐकू पण शकत नाही. म्हणून शास्त्रकारांचा एक असा उद्देश असतो की हे ऐकून हे लोक हे शास्त्र तरी एक वेळा वाचन करतील, एक वेळा तरी हे शास्त्र ऐकतील, असा उद्देश शास्त्रकारांचा असतो. आणि म्हणून ह्या प्रकारचे वचन शास्त्रांमध्ये सांगितलेले असतात की सर्व शास्त्रांचा जो सार आहे, सर्व जे रहस्य आहे, हे शास्त्र ऐकल्यानंतर तुम्हाला कळून जाईल. पण अद्भुत हे शास्त्र आहे. आपण श्रीमद भगवत गीताजीचं पठन करतो, वाचन करतो. या शास्त्रामध्ये पण अनेक गीताजी आहे. हरिगीता आहे, नारायण गीता आहे, अशा प्रकारे अनेक गीतांचं वर्णन आहे. तर हे शास्त्र असे आहे की शतानंद स्वामी म्हणतात, एतन्मत्तो हरी श्रुत्वा श्रुमुखे नित्य ब्रवीत रमणीयमिदं शास्त्रम सर्व शास्त्र शिरोमणी. की जेव्हा भगवान स्वामीनारायण यांनी हे शास्त्र ऐकलं होतं, जेव्हा हा ग्रंथ पूर्ण झाला, आणि ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर जेव्हा शतानंद स्वामी हा ग्रंथ घेऊन आले, भगवान स्वामीनारायण यांना हा ग्रंथ दाखवला, ऐकवला, तेव्हा भगवान स्वामीनारायण असं म्हटले होते की रमणीयमिदं शास्त्रम सर्व शास्त्र शिरोमणी. की सर्व शास्त्रांमध्ये जर शिरोमणी कोणता ग्रंथ असला तर तो हा श्रीमद सत्संगी जीवन ग्रंथ आहे. आणि भगवान स्वामीनारायण यांनी त्या समयी सर्व संत हरिभक्तांना एकत्रित केले आणि हा ग्रंथ स्वतःच्या मस्तकावरती धारण केला आणि गडपूर मंदिराच्या प्रदक्षिणा केल्या होत्या. असं शास्त्र आहे की ज्या शास्त्राला भगवंतांनी स्वतःच्या मस्तकावरती धारण केले. ग्रंथ, आता तुम्हाला इथे खूप मोठा प्रश्न होईल की भगवान स्वामीनारायणच्या हयातीमध्ये हा ग्रंथ लिहिला गेला,
बघा, भगवान राम येण्यापूर्वी रामायण लिहिलं गेलं, भगवान श्रीकृष्ण गेल्यानंतर श्रीमद भागवत जी लिहिलं गेलं. पण भगवान स्वामीनारायण जेव्हा या पृथ्वीवरती होते त्यांच्या हयातीमध्ये हा ग्रंथ लिहिला गेला. मग ग्रंथामध्ये भगवान स्वामीनारायण अंतर्ध्यान झाले. ती कथा कशी आली? तर शतानंद स्वामी भगवान स्वामीनारायण गेल्यानंतर अनेक वर्षांपर्यंत पृथ्वीवरती राहिले. तर नंतर त्या ग्रंथाला त्यांनी पूर्ण केला. हा एक पॉइंट आपण समजू शकतो, कारण या प्रश्नावरती अनेक प्रकारांच्या चर्चा संप्रदायामध्ये आहे. दुसरं, शतानंद स्वामी महाविद्वान होते, खूप दीर्घदर्शी होते, ज्यांना तिघही काळांचं ज्ञान होतं. कारण भगवान स्वामीनारायणचं प्रागट्यापासून त्यांच्या आधीचे जे चरित्र आहे ते त्यांनी या ग्रंथात लिहिले आहे, म्हणजे त्रिकाळदर्शी होते. तर भविष्यामध्ये काय होणार आहे ते त्यांना ज्ञान होतं, म्हणून त्यांनी आधीपासूनच हा ग्रंथ लिहिलेला असावा. आणि आपण कथा कोणते ऐकतोय की प्रथम वेळेस या ग्रंथाची कथा कुठे झाली? भगवान स्वामीनारायण गेल्या नंतर. म्हणून ह्या दोन प्रकारच्या गोष्टी आपण यावरती समजू शकतो. तर अनेक कथा, आता यामध्ये असं पण आहे की हेमंत सिंह राजाची आपण गोष्ट करत आहोत. हेमंत सिंह राजा म्हणजे जिणाबाई. भगवान स्वामीनारायणाच्या आधी हेमंत सिंह राजा निघून गेले होते. पण आता आपण कथा काय की भगवान स्वामीनारायण गेल्यानंतर श्रीमद सत्संगी जीवनची कथा झाली आणि कथाच्या समाप्तीमध्ये हेमंत सिंह राजांनी प्रश्न विचारला. म्हणजे आता हे काही जे रहस्य आहे हे काही रहस्य आहे. कदाच आपण हेमंत सिंह राजा जिनाबाईला जे संप्रदायामध्ये म्हणतो, कदाच त्या जागेवरती एक नावाचे दुसरे पण अनेक, कारण की त्या समयी अलग अलग गावांचे अलग अलग राजे होते. एक नाव जर आपण घ्या, राजू दादाचं नाव आहे, तर जळगाव मध्ये राजू नावाचे कितके निघते. तर त्या समयी पण एक नावाचे अनेक राजे असू शकतात. आणि म्हणून या महात्म्य ग्रंथामध्ये हेमंत सिंह राजा म्हणजे जिणाबाईच्या जागेवरती दुसरेही असू शकतात. हे प्रश्न अनेक आपल्याला त्रास देण्यासारखे आहे. पण ज्या त्या समयी संतांनी हे ग्रंथ लिहिले, हे असत्य नाही, ते खरे आहे, पण आपण त्यांना समजू शकत नाही. अशा प्रकारचे रहस्य या ग्रंथांमध्ये आहे. तर भगवान स्वामीनारायण यांनी स्वतःच्या पुस्तकावरती हा ग्रंथ धारण केला होता आणि स्वतः या ग्रंथाचे महात्म्य सांगितले होते की जो कोणी या ग्रंथाचं श्रवण करेल त्याला संसार रूपी रोग कधीच होणार नाही. ज्याप्रमाणे चिखलामध्ये कमळ राहतं पण चिखलाचा स्पर्श या कमळाला होत नाही, तो अलग तारून दिसत असतो, त्या प्रकारे संसारामध्ये राहून सुद्धा तो जीवात्मा संसारापासून वेगळा राहील जो ह्या शास्त्राचा आश्रय घेईल. अनेक जन्मांचे जेव्हा पुण्य एकत्रित होतील तेव्हाच ह्या ग्रंथाची कथा या जीवात्म्याला श्रवण करण्यासाठी मिळेल. आता तुमचे पुण्य अनेक वर्षांचे गोळा झाले असतील तेव्हा श्रीमद सत्संगी जीवन ग्रंथाची कथा आपण ऐकत आहोत. सहजासहजी काय होतं की भगवान स्वामीनारायणनी एक तर लग्न केले नाही, बरोबर, एक तर अशा प्रकारचे कोणते चरित्र नाही की जे लोकांना सध्या ऐकायला आवडतात. म्हणून कुठेही कथा असली म्हणजे काय असतं की श्रीमद भागवतजीची कथा, नाहीतर शिवपुराणची कथा करा, रामायणाची कथा करा. पण खरोखर या ग्रंथाची कथा जर आपण ऐकायला गेलो तर जसे भगवान श्रीकृष्णांचे चरित्र आहे तसेच चरित्र भगवान स्वामीनारायण यांचे सुद्धा आहे. ते चरित्र ह्या ग्रंथामध्ये नाही आहे. बाकीच्या संतांनी हरिभक्तांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांमध्ये
भगवंताचे छपय्या अयोध्याचे चरित्र आहे. तर ह्या ग्रंथामध्ये जास्त करून ज्ञान वार्ता सांगण्यात आली आहे. भगवान स्वामीनारायण सभा करून बसले म्हणजे त्या समयी त्यांनी अनेक प्रकारांच्या ज्ञान चर्चा केली. आणि आजकाल ज्ञान ऐकणं कोणाला आवडत नाही, उपाय ऐकणे सर्वांना आवडतात, की असं केलं तर असं होऊन जाईल. तर ज्ञान चर्चा ज्या आहे, धर्म भक्ती ज्ञान वैराग्य यावरची जे चर्चा आहे ते जास्त या ग्रंथामध्ये आहे. तर हे शास्त्र अतिशय निर्दोष आहे. निर्दोष यासाठी म्हटलेलं आहे की कोणत्याही देवी देवतांची निंदा किंवा स्वतः मोठे होण्यासाठी कोणत्याही शास्त्राला निम्न दाखवण्याची कोणत्याच प्रकारची स्पर्धा या शास्त्रामध्ये नाही, म्हणून निर्दोष शास्त्र या शास्त्राला सांगितलेलं आहे. या शास्त्रामध्ये धर्म ज्ञान वैराग्य भक्तीचे पूर्णतः निरूपण करण्यात आले आहे. पापांचा समूला नाश करणारा हे शास्त्र आहे. कलियुगाच्या दोषांना नष्ट करणारा हे शास्त्र आहे. कलियुगाचे दोष म्हणजे आज कोणते आपण समजायचे, तर कथेमध्ये यायचं आहे आणि सकाळी झोप जर उडत नसली तर त्यासाठी हे शास्त्र आहे. हातातून मोबाईल जास्त वेळा सुटत नसला हे कलियुगाचे दोषच आहे सर्व. तर कलियुगाचे जे जे दोष दिसत आहे त्या सर्व दोषांवरती आपल्याला तारणारे शास्त्र आहे. सध्या तुम्ही बघा कशा कशा घटना घडत आहेत. 2 दिवसावरती आता आम्ही वडोदरा होतो ना, तर वडोदऱ्याला आमच्या सोबत एक छोटासा मुलगा होता की 3-4 वर्षाचा असेल. ते गडपूर धुलेरा सारंगपूर दर्शनाला पूर्ण वडोदराचं महिला मंडळ गेलं असेल आणि वापस आले तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मुलाला वॉमिट झालं. आणि वॉमिट होता बरोबरच त्याच्या मम्मीने त्याला झोपवलं की तू आता झोपून जा म्हणजे तुला चांगलं वाटेल. तर मुलगा उठलाच नाही. म्हणजे अशा अशा घटना सध्या घडत आहे आपले या शेवटच्या 8 सध्या महिन्यामध्ये. जर तुम्ही पाहिला जा तर स्वामीनारायण संप्रदायामध्ये 8 ते 10 संत असे वारले की आपण विचार पण करू शकत नाही की हे संत वारतील. त्यापैकी एकच संताचं वय होतं की जे चला बेडवरती होते. तर अशा अशा घटना सध्याच्या काळामध्ये घडत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार पण सांगितलं आहे की 2031 पर्यंतचा जो वेळ आहे तो अतिशय कठीण आहे. आणि सध्या तर काही जागेवरती मेट्रो सिटीमध्ये हाय अलर्ट केला आहे. तुम्ही पाहिलं असेल इबोला नावाचा सध्या असा एक तो रोग आला आहे की कोरोना तरी वेळ देत होता, डायरेक्ट तिथेच खतम करतो. म्हणजे असे असे रोग उत्पन्न होतील की ज्यांना भगवंताचा आश्रय असेल, ज्यांनी पुण्यकर्म केले असतील असेच लोक या समयातून निघू शकतील. एकतर हा देह पडला तर भगवंताचं सुख प्राप्त करतील आणि जर पुण्यकर्म केले नसतील तर मग हजारो लाखो वर्षांपर्यंत यमलोकामध्ये त्यांना राहून पाप सहन करावे लागतील. जसं इथे तुम्हाला थोडासा डाग अग्नी लागला म्हणजे जसा तुम्हाला शरीराला जळलं जातं त्या प्रकारे यमलोकामध्ये पण शरीराला त्याच प्रकारे त्रास दिला जातो. आपण म्हणून हा देह पडल्यानंतर कुठे त्रास होणार आहे, पण यमदंड नावाचा ग्रंथ असा म्हणतो की तुम्हाला तिथे पण एक शरीर दिलं जातं, त्याला वारंवार त्रास दिला जातो आणि ते शरीर असं होतं की त्याचा नाश होत, त्रास होतो पण नाश होत नाही. म्हणून अनेक प्रकारांचा कुंड सांगितले आहे, त्यामध्ये पाप अनुसार तुम्हाला तिथे टाकले जात असतात. म्हणून हा समय असा आहे की या समयामध्ये कोण जाईल काही नक्की नाही. आपले वडतालचे श्याम स्वामी होते, सकाळी त्यांनी 9 वाजता सभा स्टार्ट केली. वक्ता होते त्यांनी कथा चालू केली, सूत्रसंचालन केलं त्यांनी. 9 वाजता कथा करून आणि त्यांना असं झालं की डोकं एकदमच दुखायला लागलं. ते वॉशरूम मध्ये गेले, तिथेच पडून गेले आणि 5 मिनिटामध्ये काहीच नव्हतं. काहीच त्यांना नखामध्ये पण रोग नव्हता. पण
त्याच सेकंदाला ते वारले. असे अनेक लोक आहेत. म्हणजे आधी असं होतं की वय झालं, पण आता सध्या कोरोना नंतर कळतच नाहीये की असं काय घडलं आहे की चांगला व्यक्ती 24-25 वर्षाचा तर जाऊ द्या, 15-15 वर्षाचे पण आता ही घटना घडली. हा किती वर्षाचा असेल? 3-4 वर्षाचा होता. म्हणून भगवंताचा आश्रय आपण घ्यावा. शक्य होईल तेवढे पुण्यकर्म करावे. शक्य होईल तेवढं भगवंताचं स्मरण करावं. तर कलियुगाचा दोषांना नाश करणारं हे शास्त्र आहे. बुद्धीमध्ये राहिलेलं जे अज्ञान आहे त्या अज्ञानला दूर करणारं आणि अनेक प्रकारे पुण्यांमध्ये वाढ करणारं हे शास्त्र आहे. तर या शास्त्रांचं महिमा सांगताना मुक्तानंद स्वामी म्हणतात, ज्याप्रमाणे सर्व नदींमध्ये गंगा नदी हे सर्वश्रेष्ठ नदी आहे, ज्या प्रकारे पर्वतांमध्ये हिमालय पर्वत हा सर्वश्रेष्ठ पर्वत आहे, सर्व झाडांमध्ये कल्पवृक्ष हे सर्वश्रेष्ठ झाड आहे, त्याप्रमाणे सर्व गायींमध्ये कामधेनू गाय हे सर्वश्रेष्ठ गाय आहे. त्याप्रमाणे सर्व शास्त्रांमध्ये जर कोणतं सर्वश्रेष्ठ शास्त्र असलं तर ते हे श्रीमद सत्संगी जीवन शास्त्र आहे. भगवंताच्या चरणारविंदांपर्यंत पोहोचण्यासाठी एक शिडी सारखं कार्य हे शास्त्र करते. हे म्हणतसे राजा, तुमचा प्रश्न होता की ह्या ग्रंथाची कथा कोण श्रवण करू शकतो. तर ह्या पृथ्वीवरती ज्यांनी मनुष्य जन्म धारण केलेला आहे असे सर्व नर नारी ह्या शास्त्राची कथा श्रवण करू शकतात. सर्व आश्रमांचे लोक, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, त्यानंतर ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे सर्व प्रकारच्या आश्रमांमधले, वर्णांमधले सर्व लोक या ग्रंथाची कथा श्रवण करू शकतात. मुक्तानंद स्वामी लिहितात, यज्ञानां सर्वदानानां सर्वतीर्थप्लवस्य यत् फलमस्तिं तत्सर्वम् आप्यते सह. या ग्रंथाचं श्रवण केल्याने तुम्हाला कोणतं पुण्य मिळतं? तर सर्व यज्ञ केल्याने जे पुण्य प्राप्त होतात, सर्व प्रकारचे दान दिल्याने मनुष्याला जे पुण्य प्राप्त होतं ते पुण्य या ग्रंथाच्या श्रवण केल्याने मिळतं. या गोष्टीला साधारण गोष्ट समजून ऐकून घेऊ नका. संतांनी लिहिलं आहे, जे विद्वान होते आणि खरोखर ज्या मध्ये काहीतरी असेल म्हणून एवढं त्यांनी लिहिलं आहे. म्हणून या ग्रंथाची श्रवण जो कोणी करतो त्यावरती भगवंताची अनेक पटीने प्रसन्नता वाढत असते. आपण हे जे काही सर्व करतो हे का करतो? तर भगवंताच्या प्रसन्नतेसाठीच करतो. आपण इथे माळा करतो, इथे आपण लास्ट टाइम वर्धापन दिवस केला, इथे आपण लहान मोठे सेवा प्रवृत्ती करतो. हे का करत असतो? तर भगवंताची आपल्यावरती प्रसन्नता होईल त्यासाठी आपण करतो. तर ह्या ग्रंथाची कथा श्रवण केल्याने भगवान सहज आपल्यावरती प्रसन्न होत असतात. शतानंद स्वामी म्हणतात, हे प्रतापसिंह राजा, जो कोणी या ग्रंथाची एक वेळा कथा श्रवण करतो त्याला पुनः जन्म मरण रूपी बंधनामध्ये येण्याची आवश्यकता पडत नाही. देवतांना पण दुर्लभ असं शास्त्र म्हणजे श्रीमद सत्संगी जीवन शास्त्र आहे. मनुष्य जन्म मिळाल्यानंतर जर कोणी या ग्रंथाची कथा श्रवण नाही केली तर त्याचं जीवन पशुतुल्य आहे. म्हणून जीवनाला सार्थक करण्यासाठी अंतिम समयपर्यंत एक वेळा तरी या ग्रंथाची कथा श्रवण करायला पाहिजे.
आता अंतिम समय केव्हा येईल हे माहिती नाही, पण कथा तर आज चालू झालेली आहे. म्हणून जेवढी होईल तेवढी आपण या ग्रंथाची कथा श्रवण करावी आणि राहिलेली कथा वाचन करावे. तर या कथेचा उत्तम समय कोणता? तर सर्वप्रथम चातुर्मास मध्ये सर्वोत्तम समय सांगितलेला आहे. 4 महिने जे असतात त्यामध्ये पण जर शक्य नाही झालं तर श्रावण महिना, त्यानंतर त्या मास मध्ये पण शक्य नाही झालं तर चैत्र मास, त्या मास मध्ये पण शक्य नाही झालं तर मार्गशीर्ष महिना. आणि या सर्व महिन्यांमध्ये जर तुम्हाला कथा श्रवण नाही करता आली तर दर 3 वर्षाला येणारा जो अधिक मास आहे त्या अधिक मास मध्ये कथेचं श्रवण करावं, हे सत्संगी जीवन मध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर कुठे कथा श्रवण करू नये, कुठे श्रवण करावी, तर ज्या देशमध्ये दुर्जन लोक राहत असले, जिथे शिकारी लोक राहत असले, हिंसक माणसं राहत असले, हिंसक पशु राहत असले, त्या स्थानी कथा ही श्रवण करू नये किंवा करू नये. जिथे जुगारी लोक राहत असले, व्यसनी लोक राहत असले, तिथे पण ही कथा करू नये आणि श्रवण पण करू नये, आयोजन पण करू नये. त्याने कथामध्ये विघ्न येऊ शकतं. तर कुठे कथा श्रवण करावी? तर जिथे सत्पुरुषांचा सहवास असला, सज्जन पुरुष राहत असले, सत्संगी हरिभक्त राहत असले, संत राहत असले, त्या स्थानी कथा श्रवण करावी. जिथे जळ छायाची सुविधा असली, जल सावली का सांगितली? तर पूर्वी हजारो भक्त एकत्रित व्हायचे, राहण्यासाठी घर नव्हते किंवा पाणी पिण्यासाठी नळ नव्हते. तर जिथे झाड असले तर तिथे हरिभक्त राहू शकत होते. वडताललाच भगवान स्वामीनारायण यांनी मोठे मोठे उत्सव का केले? तर वडताल हा चरोतर प्रदेश असल्याने तिथे कायम झाड हिरवे आहे. वडताल मध्येच किती तलाव आहे, आता तरी किती काही तलाव नष्ट झाले, पण अनेक तलाव आहे वडतालच्या आजूबाजूला. तर तिथे पाणी पण होतं, झाड पण होते, म्हणून येणारे लाखो भक्तांची व्यवस्था तिथे होऊ शकत होती. म्हणून चरोतर प्रांतामध्ये वडतालमध्येच भगवंतांनी एवढे उत्सव केले. म्हणून ही कथा त्या प्रांतामध्ये करावी, पण आता तो काही नियम नाही. त्यानंतर गावामध्ये देव मंदिर असलं, त्या देव मंदिरामध्ये कथा करावी. नदीच्या किनारी अथवा घरामध्ये, घराला स्वच्छ करून आणि घरामध्ये या कथेचं आयोजन करावं. अशा प्रकारे कथेचं सांगितलं. त्यानंतर पुढे अद्भुत एक कथा पण आहे, पण ती कथा आपण उद्या श्रवण करू. जशी श्रीमद भागवतजी मध्ये धुंदुकारीची कथा आहे, तशी एक अद्भुत कथा या कान्यकुब्ज ब्राह्मणाची एक सुंदर कथा आहे, ती आपण उद्याच्या दिवशी श्रवण करू. 7च दिवस आहे, आजचा पहिला झाला, येणारे 6 आहे, म्हणून राहिलेल्या 6 दिवसांमध्ये आपल्याला होईल तेवढ्या कथा आपण श्रवण करू. स्वामीनारायण भगवान की जय.